परिवारासाठी काही सुद्धा करत नाही. मला फक्त गॅस भेटत तर मी काय करू शकतो? मी बायकोला कसं टाकू? बायकोला कसं टाकू? मी माझ्या परिवारासाठी काहीही करायला तयार आहे, पण मला फक्त गॅस द्या. रक्ताने माखलेला चेहरा, डोळ्यातले अश्रू आणि हतबल झालेला एक बाप. हे दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज परिसरातील रांजणगाव शेपू येथील 50 वर्षीय बालचंदर नेमाने यांचा संताप आज असा अनावर झाला की त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःचं डोकं फोडून घेतलं. हा केवळ एका व्यक्तीचा संताप नाही, तर तो देशातील सामान्य माणसाच्या हतबलतेचा रक्ताळलेला पुरावा आहे. नेमकी घटना काय? बालचंद नेमाने गेल्या अनेक दिवसांपासून कमल गॅस एजन्सीच्या चक्रा मारत होते. घरामध्ये गॅस संपलेला, चूल पेटत नव्हती. वारंवार विनंती करूनही जेव्हा त्यांना गॅस मिळाला नाही तेव्हा त्यांचा संयम सुटला. घरी बायकोला काय तोंड दाखवू, तिला काय सांगू असा आर्त टाहो फोडत त्यांनी गॅस एजन्सी समोरच स्वतःवर वार केले. एजन्सीच्या दारात सांडलेलं हे रक्त प्रशासनाला आणि गॅस कंपन्यांना काही प्रश्न विचारत आहे. देशातील गॅस टंचाईचे वास्तव. ही घटना केवळ संभाजीनगर पुरती मर्यादित नाही. आज संपूर्ण देशात गॅसच्या किमती आणि टंचाईने सामान्य जनतेचं कंबरडं मोडलंय. शहरापासून गावापर्यंत गॅस एजन्सी बाहेर लागलेल्या लांबच लांब रांगा, गॅस सिलेंडरच्या नावाखाली होणारी काळाबाजारी आणि उज्ज्वला योजनेच्या नावाखाली मोफत गॅस मिळाल्याचा दावा करणाऱ्या सरकारला रिकाम्या टाक्या घेऊन बसलेली जनता दिसत नाहीये का? कधी पैशाअभावी तर कधी पुरवठा अभावी आज कित्येक घरांमध्ये चूल पेटत नाहीये. जेव्हा घरातली भाकरी मिळणं कठीण होतं तेव्हा माणसाची अवस्था बालचंद नेमाने यांच्यासारखी होते. महागाईने होरपळलेला सामान्य माणूस आता स्वतःचे रक्त सांडण्यापर्यंत पोहोचला आहे. गॅस एजन्सीचे कर्मचारी शांत उभे आहेत, लोक व्हिडिओ काढत आहेत, पण बालचंद यांचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. गॅस मिळणार कधी? बालचंद नेमाने यांच्या डोक्यातून वाहणारं रक्त हे व्यवस्थेच्या अपयशाचं लक्षण आहे. गॅस सिलेंडर हे केवळ इंधन नाही, तर ते एका कुटुंबाचं जगण्याचं साधन आहे. या घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल का, की सामान्य माणूस असाच रक्ताळलेल्या अवस्थेत मदतीसाठी ओरडत राहील?